महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खर्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या व संघर्ष पॅनल उमेदवार आसिफ शेख यांचा भरघोस मतांनी दणदणीत विजय। शहापूर खर्डी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत ग्रामविकास पॅनल व संघर्ष पॅनलचे उमेदवार आसिफ शेख यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय संपादन करत गावातील राजकीय क्षेत्रात आपली मजबूत पकड सिद्ध केली। ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या पाठिंब्यामुळे हा विजय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे। दिनांक 28 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज शहापूर तहसील कार्यालयात सकाळी मतमोजणी झाली। निकाल जाहीर होताच आसिफ शेख यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालय परिसरासह खर्डी गावात मोठा जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळत आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला। गावभर उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। ग्रामविकास पॅनल व संघर्ष पॅनलच्या कार्यकर्त्यांनी या विजयाला गावाच्या विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली। ग्रामस्थांनी विकासाभिमुख नेतृत्वाला पसंती दिल्याचे या निकालात स्पष्ट झाले। विजयानंतर आसिफ शेख यांनी सर्व मतदार, कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनपूर्वक आभार मानले। खर्डी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि प्रामाणिक नेतृत्व देण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन त्यांनी दिले। पोटनिवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून तहसील कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली। या विजयामुळे खर्डी ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामविकास पॅनलची ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात गावाच्या विकास कामांना वेग मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। आपण एवढ्या 15 दिवसामध्ये ज्या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये आपण सर्व मेहनत करत होतो, त्या मेहनतीचा, त्या मतदानाचा आज निकाल लागला। आपण 160 मतांनी निवडून आलो। ही ग्रामविकास पॅनल आणि संघर्ष पॅनलची फार मोठी आपली ही जीत आहे। विरोधक म्हणत होते, जरी हे यांचे फिरत असतील तरी हे माणसं आमची होती। बोलताना बोलायचे, आनंदनगर रोहिदासवाड्यातली 50% मुलं त्यांच्याबरोबर, बाकीचे आमच्याबरोबर आहे। मोदल्यातली 50% पोरं त्यांच्याबरोबर, बाकीचे आमच्याबरोबर आहे। आता कोण किती टक्के कोणाबरोबर होतं, आता हे यांनी तपासून बघावं आणि परत इलेक्शनमध्ये उभा राहावं की नाही राहावं यांनी आता हा विचार करावा। गेल्या 6 महिन्यापासून आपल्याकडं सत्ता आलेली आहे। उपसरपंच म्हणून माझा छोटा भाऊ प्रशांत हा पाणी आणि लाईट आणि प्रत्येक गोष्टीसाठी फार मेहनत करतोय। त्याची धावण्याची ती प्रक्रिया आहे। आम्ही पण 3 टर्म भोगले, मेहनत आम्ही पण केली, निधी आम्ही पण आणला, पण प्रशांत खर्डीकर सारखा वेगवान खेळाडू प्रत्येक बॉलरला सिक्सर मारणारा आम्ही पहिल्यांदाच बघितलं। त्याला जोडीदार म्हणून मी आलेलो आहे। आपल्या ज्या सरकारमध्ये जे काम अडकतील, पाण्याच्या योजना संदर्भात जे काय असेल, प्रशांत खर्डीकर फक्त नाव, आसिफ आणि प्रशांत हे 2 जिस्म आहे मगर जान एक आहे। म्हणून आपल्या कुठल्याही प्रकारचा हेवादवा न करता आम्ही दोन्ही मिळून, आम्ही दोघं एकच आहोत हे समजून आम्ही आमच्या येत्या 18 महिन्यामध्ये गावाचा विकास कसा होईल आणि येत्या 2027च्या निवडणुकीमध्ये समोरच्या पॅनलच्या डिपॉझिट सर्वच्या सर्व जागा कशी होईल याच्याकडे आम्ही मेहनत। पण सर्वांनी गेल्या 15 दिवसापासून खूप मेहनत करत आहात। आपल्या संत रोहिदास नगरमधले सगळे कार्यकर्ते, आनंदनगरमधले सर्व कार्यकर्ते, मोहल्ल्यामधले सर्व कार्यकर्ते, त्याच्या व्यतिरिक्त इतर समाजाचे कार्य, सर्व तन मन धनापासून आणि पूर्ण दिलाने काम करत होते। त्यांचं मी पुन्हा ग्रामविकास पॅनल, संघर्ष पॅनलच्या वतीने त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो। असंच प्रेम प्रशांत खर्डीकर आणि माझ्यावर सतत ठेवा आणि तुम्ही जे आम्हाला विश्वास दाखवला ते विश्वास आम्ही व्यर्थ करू देणार नाही। तुमचा विश्वास आम्ही सार्थ ठरू असे मी पॅनलच्या वतीने ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही सर्व आलात, आम्हाला मदत केली, रॅलीमध्ये फिरलात, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।